काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं। नरेंद्र महाराज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तक्रार करणार। मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करणार आहेत। आज नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांकडून वडेट्टीवार यांच्या विरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। नरेंद्र महाराज तक्रार करणार आहेत, तर विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात राज्यभरात तीव्र निदर्शने आता पाहायला मिळतात। या ठिकाणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा त्यावेळी तक्रार दाखल करताना असणार आहेत। नरेंद्र महाराज तक्रार दाखल करणार आहेत, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सध्या जोरदार निदर्शने आंदोलन सुरू आहे। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्ध नरेंद्र महाराज भक्तांकडून निदर्शने करण्यात येतात। वडेट्टीवार यांच्या पोस्टरला विजय वडेट्टीवार यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात येतात। नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात येत आहे। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात येते। त्या आंदोलनाचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नरेंद्र महाराज यांच्या भक्तांकडून निदर्शने करण्यात येतात। सर्वात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूरमधून आपल्याशी जोडलेत। शेखर, वडेट्टीवारांनी एक वक्तव्य केलं, मात्र त्याचे पडसाद आता राज्यभर पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आता नरेंद्र महाराज यांच्या भक्तांकडून आता निदर्शने करण्यात येतात। काय सध्या कोल्हापुरात सुरू? अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही आंदोलन जे आहे ते सुरू आहे। नरेंद्राचार्य महाराज यांच्या विरोधात खरं तर जे वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी हेच समर्थक जे आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतं। आपण जर पोस्टरमध्ये पाहिलं तर विजय वडेट्टीवार यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आलेले आहे आणि महिलांकडून जोडे मारो आंदोलन देखील केलं जातंय। गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून हे आंदोलन जे आहे ते या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सुरू आहे। खरं तर जे वक्तव्य केलंय ते चुकीच्या पद्धतीने आणि त्याचा निषेध जे आहे ते इथले सगळे भक्त जे आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडूनच या सगळ्या वक्तव्याचा निषेध देखील केला जातोय। स्वतः या ठिकाणचे काही भक्त आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल, एकंदरीत वक्तव्याचा निषेध तुम्ही करताय, जोडे आंदोलन या ठिकाणी केलं जाते? हा आजचा जो निषेध आंदोलन आहे हे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल हे विजय वडेट्टीवारनं जे एकेरी उल्लेख करून आणि साधू संतांचा अपमान केला, महाराष्ट्राच्या भूमी साधू संतांच्या आणि महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये संतांचा अपमान होत असेल तर हा अपमान खपवून घेतला जाणार नाही। आज कोल्हापूर जिल्हा सुद्धा याच्यामध्ये उतरलेला आहे। कोल्हापूर जिल्हा श्री संप्रदायाच्या वतीने आम्ही सर्व निषेधामध्ये सामील आहोत। सर्व आमच्या भगिनी आहेत आणि आमचे गुरुबंध आहेत, तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे सुद्धा याच्यामध्ये पदाधिकारी आलेले आहेत। तसेच हा मोर्चा जर विजय वडेट्टीवारांना आज जर माफी नाही मागितली तर याच्यापुढे आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत। याच्यापुढची दिशा आम्ही नक्कीच आपणाला कळवू। आणि खरं तर महिला देखील आहेत। काय सांगा, या ठिकाणी तुम्ही आता जोडे मारो आंदोलन करताय, काळ देखील पोस्टरला पाडताय। आज आम्ही इथं सर्व रणरागिणी आणि सर्व छाव्या गुरुदेवांची इथं उतरलेले आहेत, जे अपमानास्पद हे हिंदू धर्माचं कार्य करणारे आज धर्मगुरू आहेत ना, हे आणि वक्तव्य जे केलेलं आहे आपण छत्रपती संभाजीनगरला आपल्यासोबत सचिन जिरे, सचिनकडे मी जाणार आहे। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता आंदोलन सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भक्तांच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं आंदोलन कुठे सुरू आहे, काय अपडेट? कारण या ठिकाणी आपण पाहतो की नरेंद्र महाराजांचा जो भक्त परिवार आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या संख्येने संपूर्ण भक्त परिवार हा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आपण पाहतो की अशा पद्धतीने फलक हातामध्ये घेतलेले आहे आणि हे फलक हातामध्ये घेऊन या ठिकाणी आपला निषेध हे दर्शवित आहेत सर्व भक्त। आणि आपण पाहिलं की जे विजय वडेट्टीवार आहेत त्यांच्या पुतळ्याला या ठिकाणी, त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हा सातत्याने गेल्या अर्धा तासापासून हे आंदोलन सुरूच आहे। आणि आपण या ठिकाणी जमलेल्या भक्त परिवाराकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत? हिंदू धर्माचे धर्मगुरू आणि हिंदू धर्मपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल विजय
वडशेट्टीवार या मूर्ख माणसाने जे बेताल असं वक्तव्य केलेलं आहे, एकेरी भाषेत उल्लेख केलेला आहे, त्यामुळे सकल हिंदू धर्माच्या ह्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। मागणी काय आहे तुमच्या? मागण्या काय आहे? आमची अशी मागणी आहे, विजय वडेट्टीवार यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी जाहीर या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची माफी मागावी। नसता ही ठिणगी आहे आणि ही ठिणगीची आग कधी होईल, याचा भडका कधी होईल आणि याच्यात तुमचं काय होईल हे सांगता येणार नाही। कारण पाहिलं तर अशा पद्धतीने या संतप्त भावना आहेत या सर्व भक्त परिवारांच्या। नक्कीच सचिन, तू असे जोडलेला राहा। आता आपण थेट मुंबईमध्ये जाणार आहोत। आपले प्रतिनिधी वैभव वाघ आपल्यासोबत आहेत। वैभव, राज्यभरात खरं तर संतापाची लाट पाहायला मिळते। विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे, काही ठिकाणी जोडेमारो आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईत काय सुरू आहे? अगदी बरोबर आहे। बांद्रा येथे तुम्ही पाहू शकता, माझ्या डाव्या साईडला इथे मोठ्या प्रमाणात जे भक्तगण आहेत हे दाखल झालेले आहेत आणि ते त्या वडेट्टीवार यांच्या विधानाचा निषेध नोंदवत आहेत। आज स्वतः नरेंद्र महाराज आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा इथे दाखल होणार आहेत। वडेट्टीवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी इथे ते आज निवेदन देणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या जे विधान जे वडेट्टीवार यांनी केलं आहे ते विधान अतिशय निंदनीय आहे। अशा प्रकारे विधान करणं हे योग्य नाही। त्यामुळे आज जिल्हाधिकार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात जे भक्तगण आहेत नरेंद्र महाराजांचे हे इथे आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही पाहू शकता त्यांच्या हातात बॅनर सुद्धा आहे। त्यांनी बॅनरवर लिहिलेलं आहे, काँग्रेस नेता विजय वडेट्टीवारनी हिंदू धर्माचे दैवत जगद्गुरू नरेंद्र महाराज अशा प्रकारे महाराज यांचा जाहीर माफी मागावी असे सुद्धा बॅनर घेऊन आज महिला इथं मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत। आपण महिलांसोबत या बोलतात का, आपण त्यांच्या समोर त्यांच्या प्रतिक्रिया काय देतात का त्या पाहूया। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही इथे तुम्ही आलेले आहात, जे विधान वडेट्टीवार यांनी केलेलं आहे त्या विधानाचा तुम्ही निषेध करताय, मोठ्या प्रमाणात महिला आल्या, काय सांगाल? जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। विजय वडेट्टीवार यांनी जे बोललेले आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबाबत, त्या एकेरी वक्तव्याबद्दल आम्ही सगळे जाहीर निषेध करतोय। त्यांच्यामध्ये जर एवढी हिंमत असेल तर त्यांनी जगद्गुरुश्री सारखं कार्य करून दाखवायचं आणि ते कार्य पहा जगद्गुरुश्रींचं। जगद्गुरुश्रींनी आमच्यावर जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारामुळे आम्ही घडलो आहोत आणि आज आम्ही सगळे त्यांच्या बाजूने आहोत। जगद्गुरुश्री जे म्हणाले की संतांच्या उपदेशामुळे आज हे जे काही विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये झालेलं आहे याचा सगळे जे पडसाद आहेत हे संतांच्या संस्कारामुळे आणि संतांच्या उपदेशामुळे झालेलं आहे। मी स्वतः हे मान्य करते, कारण मी सुद्धा आणि आमच्या सर्व या भगिनींनी सुद्धा जो मतदान केलेलं आहे हे बाहेर पडून मतदान करायला आम्ही त्यांना सगळ्यांना भाग पडले। कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या माध्यमातून ते संस्कार झालेत, त्यांनी उपदेश केल्यामुळेच आम्ही हे मतदान केलंय आणि आजच्या विधानसभेचं हे चित्र बदललेलं आहे। जगद्गुरू नरेंद्र महाराजांना जे त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत ते त्यांनी परत घ्यावे आणि तिथे येऊन त्यांनी माफी मागावी, ही सर्व आम्हा भक्ताकडून शिष्याकडून मागणी आहे। हे त्यांनी केलंच पाहिजे, मागणी सर्वांची आहे आणि ती मान्य केली पाहिजे आणि आजच्या आज त्यांनी तिथे येऊन माफी मागितली पाहिजे। आमच्या माऊलींचा जिथे त्यांनी छळ काढलाय, अपमान केलाय ते आम्ही सहन करणार नाहीये। त्यांनी जाऊन तिथे माफी मागावी। आजच्या रस्त्यावरती उतरली लोक तर त्याला महाग पडेल। नक्कीच वैभव, सचिन आणि शेखर खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।